नमस्कार मंडळी, कसे आहात? सरळ ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, विसरू नका. ब्लॉग शेवटपर्यंत पहा. तर व्हिडिओची सुरुवात करूया. तर गाईज, आज आमच्या घरात होणार आहे पावभाजी. तर आता मी चाललोय पाव आणायला. आणि आमच्या इथले नाही का रस्त्याचं काम लय भारी व्हायला लागले. तुम्हाला मी आळंदीला जाताना दाखवले, जसं की ते झाडं कापत होते. तर त्यामुळे नाही का आमच्या इथल्या रस्त्याचं काम लय भारी होणार आहे. आता तेच दाखवायला चाललोय. आणि ते रस्ता पूर्ण खोदून टाकलाय. ते ब्रिज आहे ना, छोटासा असा म्हणजे पूल आहे जरासा, त्यावरनं पाऊस आला की नुसतं पाणी जात राहतं. आणि तो पूल नाही का नुसतं खोदा लागलेत. आणि त्या कडेने एक रस्ता बनवलाय, तिथून आपण जाणार आहे. तर मी तुम्हाला ते पूल पण दाखवतो किती लय खोदला होतं. पार पुलामध्ये नाही का जीसीबी बसतोय आतमध्ये. पार तो क्रेन असते ना तसली ती खोदायची मोठा जीसीबी, तो डायरेक्ट बसतोय त्याच्यात. आणि चला पाव पण आणायचा आणि पावभाजीचा मसाला आणायचा आहे, कारण की आज घरात होणार आहे पावभाजी. कारण की आज आहे रविवार आणि रविवारचा आमचा काहीतरी बेत असतच. आणि मागच्या वेळेस मिसळ पाव केलता, यावेळेस पावभाजी. आता पुढच्या वेळेस काय माहिती काय करणार आहे. मला तर नाही का पावभाजी लय आवडते. मिसळ पाव, मला मिसळ पाव आवडतो. मिसळ पाव हा मला दोन्ही आवडतं. सायला फक्त मिसळ पाव आवडतं. तर चला जाऊया. आता मी इथंच थांबवली रस्त्याच्या मध्ये तुम्हाला सांगायसाठी. तर चला चला तर गाईज, आता आपण चाललोय. गाईज, ट्रक पाणी द्यायला लागले. रस्त्याला पाणी द्यायला लागले. रस्त्याला पाणी देत आहेत ट्रक. काय ना का देते बघा. बघा तुम्हाला दाखवलं इथून जाताना ट्रक. नाही आता वळवणार ते माघारी. तर माघारी चाललंय का. चल. पाणी का बहुतेक रस्ता कडक होण्यासाठी गाईज. हा, मग त्यासाठीच देत. आता गाईज इथं पण पाणी मारून झालेलं आहे. आता आपण निघूयात. जरा ब्लर ब्लर येत आहे, पण मी दाखवायचा प्रयत्न करेन पूर्ण. ब्लर काय ते काय माहिती हल्ल्यावर ब्लर होते. चल पटकन ते बंद कर मग ब्लर. नॅचरलचं काय. हा गाईस, आता मी तुम्हाला दाखवते एकदम पुलाचं दिसतंय. काम केलं. बघा आता दिसते ना. सांग गाईस, इथं बघा पुलाचं काम चाललंय. इथूनच पाणी येत होतं पावसाचं. आता इथला रोड नीट क्लिअर चाललाय होते. हे बघा. आणि आपण साईडच्या कडेने चाललोय. हे बघा, इथं खड्डा खाल्लाय. पुढे लक्ष दे. हे बघा. हे बघा किती खड्डा खाल्लाय मोठा. आणि आम्ही दुसऱ्या रोडनी चाललोय. ज्या रस्त्याने रोड बनवलाय दुसरा, त्या रस्त्याने. बघा काय किती चांगलं इथं बोर्ड पण लावलेत दुसऱ्या रस्त्याने जावा म्हणून. इथं रस्त्याचं काम चाललंय. इथं पाण्याचा ट्रक पुढे, आणि आम्ही महागाईच्या असणार त्या पाण्याच्या ट्रकच्या. पाणी कसं मारते सांग. हे बघा पाणी कसं मारतंय रोडवर. तिकडे एक चांगला रोड झालाय बघा गाईस. आरशामुळे थोडं दिसत नाही. हा बघा. आम्ही आलो गाईस पुढं ट्रकच्या. सगळे रस्ते इथं पण काय केलं काय माहिती. तिथं हा सिमेंटचं काम चाललंय. हा दादाचा मित्र होता आता. हे बघा या पुढच्या स्कूटीवर. इकडे पेट्रोल पंप आहे. आता आपण चाललोय पाव आणायला. बघा किती लाकडं आहेत. आता आम्ही आलोय पाव घ्यायला. पाव द्या ना. हा पाव द्या ना.
छेल आधी. आता आपण आलो पाव घ्यायला. किती वाजता लागले? पाव यायची वाट बघतो. आणि यांची छोटीशी बेकरी पण आहे. हा? नाही नाही, काय ते म्हणतात माझं नंतर. नाही. व्हिडिओ नाही करायला लागते युट्यूबला. किती ला दे चला. पावभाजी मसालाच राहिला. हे बघा guys, पावभाजी पाव पण मसालाच झाले, राहिला आमचा. पावभाजी मसाले पण घेतले. लाकडं किती आहेत काय? अरे त्यांना ते ह्याच्यात मशीन मध्ये टाकायला ते गरम करायसाठी भट्टीत. हा. बघितलं तर तुम्ही मागे दाखवते बट्टी किती मोठी आहे. हो. आता गाईज आमचे पाव घेऊन झालेत. आता आम्ही चाललोय घरी. तर काय पाव घेतले ना आम्ही, पण पावभाजी मसाला आतमध्ये ठेवला मी तुला. हा ते काका म्हणतात घे अरे पावभाजी मसाला राहिला. आम्हाला वाटलं नंतर पावभाजी मसाला इथंच भेटेल, हर. पण भेटला. हो मला दिसला म्हणून भेटला. तो आतमध्ये बघत होता, मी बाहेर मध्ये बघत होते. बाहेरमध्ये बघा ते. म्हणजे त्यांनी ट्रे मध्ये ठेवलेले ना मसाले, मग मी शोधत होते त्याच्यामध्ये पावभाजी मसाला कुठे आहे. मग मला सापडलं पावभाजी मसाला पण. तुम्हाला काय आवडतं गाईज कमेंट करून नक्की सांगा. पावभाजी आवडती का मिसळ पाव आवडतं? इकडे रस्त्याचं काम बघ कसं इथं पण रस्त्याचं काम काय? रस्त्याचं काम आहे का? हा बस ड्रेनेज लाईन आहे रस्ते. हो का? मला माहितच नाही हे असलं. सळ्या बघ गाईस आमच्या रस्त्याचं काम इतकं पुढे गेलं नाही तर ड्रेनेज लाईन बांधलं. आणि इथं सगळं आहे ना, जे होतं ना ते सगळं मागं घेतलंय सरकून. गाडी होती. तिथं बघा बिल्डिंग चालू आहे वाटतं. बिल्डिंग का गाळे चालू आहेत वाटतं गाईस. गाळे आहेत ना? बघा, हे रस्ते सगळे हा. छोटा रस्ता. आता मी परत एकदा दाखवते तिथलं पुलाचं कसं चाललंय नक्की. मग अशी आम्ही साईडने आणतो ना म्हणून एवढं काय दिसलं नाही. आता आम्ही नीट जातो, मग नीट दाखवते मी तुम्हाला गाईस. इथं दाखवते. हो ये दाखवते. बघा गाईस कसलं काम चाललंय इथं. हे बघा. आता बघ. हा आता दिसेल बघा गाईस. हे बघा किती ते अजून कामच चालू आहे. असं म्हणजे असं वाटतंय की काम अख्खं झालं, पण अजून कामच नाही झालं. अर्धच काम झालं असेल, अजून लय बाकी आहे. तर गाईज बघा आता आमच्या घरी पावभाजी रेडी झालेली आहे आणि आता सगळे बसलो खायला. आणि हे बघा असं पावभाजी झाली आमच्या घरची. साई पण तिथं खाती. हे बघा आणि साई पण बसले तर बघा तिथं. साहेबा कशी खाते. मैं बाबा टिल्लू टिल्लू हे नाम बघ मेरा काय. बाबा टिल्लू. आता हे बघा पावाला Feedback सगळं from तूप बीप Kanpur. लावलंय आणि घरगुती तूप आहे बघा. काय पावभाजी कसल्या वाफा निघतात ते पावभाजीत बघा. यांची भांडी कुंडी चालली. ए काय बनवताय तुम्ही? दे बनवून दे मला बिस्किट दे. दे ना. बनवती का? हा बनव. चला बनव बिस्किट बनवा. तू जा माती आणि बिस्किट बनवायचा. बघा भूमी आता बिस्किट बनवते आमच्यासाठी. साई पण बसली. बनव पटकन. हिचं काय काय आई आहे की बिस्किट? माहिती काय? अरे आहे की बिस्किट भूमी? दे बिस्किट. शर्ट आयो रंगीबिरंगी आहे.
दे ना भूमी बिस्किट दे ना. हा दे. ए भार्गवी बिस्किट दे ना बिस्किट. तू पण बस बिस्किट खाऊ आपण. दे बिस्किट भार्गवी. कुठे चालली? द्या बिस्किट द्या. गाईज यांचा बघा छोटासा कुकर आहे. गॅस कुकर आहे गाईज कुकर. काय लिहिलं बघा KFC किंग फूड. ते काय आहे? खा भाजी सोडून. हे घे कप तुला. तर अशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. मिळा पुढच्या नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय.